अरे दादा 22 ते 25 मे सासवड मध्ये पुरंदर कृषी एक्सपो 2026 भरतोय. तू येणार ना? अरे वा, पण तिथं एवढं खास काय आहे? नवीन शेती तंत्रज्ञान, ड्रोन प्रदर्शन, आधुनिक अवजारे, हा, सगळं एकाच ठिकाणी, म्हणजे नवीन व्यवसायाच्या संधीही मिळणार. हो ना, AI, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञानावर तज्ञांचं मार्गदर्शनही आहे. मग एवढा उत्साह कशासाठी? अरे दररोज 100 भेटवस्तू आहेत आणि बंपर बक्षीसच्या ट्रॅक्टर. मग लकी ड्रॉ साठी काय लागणार? फक्त 7-12ची प्रत सोबत घेऊन या. मग मी तर पूर्ण कुटुंबासोबतच येणार. मग 22 ते 25 मे सकाळी 9 ते रात्री 9 सासवडला नक्की या. नक्की या. संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईतील वांद्रे पूर्व भागातील गरीबनगर भागात अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेदरम्यान सलग दुसऱ्या दिवशी मोठा राडा झाला. रेल्वे रुळाला लागून असलेल्या अवैध वस्त्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर स्थानिक नागरिकांनी हिंसक हल्ला केलाय. नागरिकांनी प्रशासनाच्या दिशेनं बादल्या, घरातील वस्तू आणि पाणी फेकून मारल्यानं परिस्थिती तणावपूर्ण बनली. अखेर या आक्रमक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीमार केलाय. वांद्रे पूर्व भागात अनधिकृत घरांचं मोठं जाळं पसरलं असून तिथे चक्क 4 मजली इमारती आणि मोबाईल टॉवरही उभारण्यात आले होते. पालिकेनं यापूर्वी नोटीस देऊनही ही घरं रिकामी करण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रशासनाला ही तोडक कारवाई करावी लागली. या कारवाईमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळांचाही समावेश असून 2 दिवसात झोपडपट्टीमधील 500 घरं तोडण्याचं प्रशासनाचं नियोजन आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 100 घरांना संरक्षण मिळाल्यामुळे ती सध्या तोडली जाणार नाहीत. मुंबई महानगर क्षेत्रात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सुमारे 50 जादा लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याची रेल्वेची योजना आहे. प्रवाशांची वाढती गर्दी पाहता मुंबईत अतिरिक्त टर्मिनल स्टेशन्स आणि अधिक प्लॅटफॉर्मची अत्यंत आवश्यकता निर्माण झाली. या मोहिमेतून मोकळी होणारी जागा प्रामुख्याने वांद्रे टर्मिनल्स येथील डिझेल शेड हलवण्यासाठी वापरली जाईल. डिझेल शेड स्थलांतरित झाल्यानंतर त्या जागी टर्मिनल्सचा विस्तार करण्यात येईल. 7 प्लॅटफॉर्मच्या पुढे नवीन प्लॅटफॉर्म उभे जाणार असून यामुळे गाड्यांची क्षमता वाढणार आहे. ही संपूर्ण तोडक कारवाई 19 मे ते 23 मे अशा एकूण 5 दिवसांच्या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.